माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीतल्या जमावाने छत्रपती संभाजीनगर फलकाला काळं फासून विद्रुपीकरण केल्यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। मालेगावात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी मालेगाव अपर पोलीस अधीक्षक यांना तक्रारीचं निवेदन दिलं। तसंच माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे। कर्मचाऱ्यांना तिथल्या प्रशासनाला कुठेतरी धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। या इम्तियाज जलीलने केलेल्या कृत्याचा आम्ही सर्व सकल हिंदू समाज म्हणून जाहीर निषेध करतो आणि संविधानिक पद्धतीने आज छावणी पोलीस स्टेशन या ठिकाणी इम्तियाज जलील विरोधात एक तक्रारी अर्ज देतो आणि त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी करतो। या संदर्भात आमदार नितेश राणे काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। आज राज्यभर शिवशंभू भक्त संभाजी राजांचे अनुयायी मावळे हे सगळीकडे ठिय्या आंदोलन करतायत आणि हा इम्तियाज जलील नावाचा हिरवा सापाला लवकरात लवकर तुम्ही अटक करा अशी मागणी आमचे सर्व शिवशंभू भक्त करतायत। त्या मागणीला माझाही पाठिंबा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।